जय भीम मित्रांनो. कधी असं होतं का, की एका क्षणी मन एकदम शांत असतं आणि दुसऱ्याच क्षणी त्यात विचारांचं वादळ येतं. कधी ते हसतं, तर कधी लगेच चिडतं. आपण नेहमी म्हणतो, माझं मन असं का वागतं? पण जर मनाशी लढण्याऐवजी त्याला जसं आहे तसं ओळखण्याचा एखादा मार्ग असेल तर? आज आपण याच मार्गाचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण एका खूप सुंदर संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. चित्तानुपसना याला बुद्धांनी सांगितलेली मन ओळखण्याची कला म्हणता येईल, मन बदलण्याची नाही. मी स्वतः याबद्दल खूप उत्सुक आहे, कारण मनावर कंट्रोल मिळवण्याचे प्रयत्न फसतात. त्यामुळे मन ओळखण्याची कला हा दृष्टिकोनच खूप वेगळा वाटतोय. आणि हा दृष्टिकोनच सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण हा केवळ एक सराव किंवा टेक्निक नाही आहे, तर मनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलणारी ही एक पद्धत आहे. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की चित्तानुपसना ही काही हवेतून आलेली गोष्ट नाही आहे. बुद्धांनी सांगितलेल्या 4 मुख्य सतीपठ्ठाणांपैकी म्हणजे माइंडफुलनेसच्या 4 भक्कम आधारांपैकी हा एक महत्त्वाचा आधार आहे. चित्तानुपसना हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो. की तो खूप सोपा होतो. चित्त म्हणजे मन आणि अनुपसना म्हणजे सतत जवळून पाहणे. म्हणजे आपल्या मनाकडे सतत अगदी जवळून कोणताही पूर्वग्रह न ठेवता पाहणे. यात म्हणजे 3 मुख्य गोष्टी येतात. कोणत्या 3 गोष्टी? पहिली, क्षणोक्षणी आपल्या मनाची अवस्था जशी आहे तशीच पाहणे. राग आहे तर राग आहे हे पाहणे, आनंद आहे तर आनंद. दुसरी गोष्ट, मन हे सतत बदलणारं आहे, ते एका जागी कधीच थांबत नाही याची जाणीव ठेवणं. आणि तिसरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे मनाशी अजिबात न लढता, त्याला न दाबता. किंवा त्यावर हे चांगलं किंवा हे वाईट असा शिक्का न मारता. अगदी फक्त त्याचं निरीक्षण करणे, एक साक्षी म्हणून. मी सतीपठ्ठाणाचा उल्लेख केला होता, ते 4 आधार नेमके कोणते आहेत? म्हणजे चित्तानुपसनेचं मोठ्या चित्रातलं स्थान लक्षात येईल. बरोबर. ते 4 आधार म्हणजे माइंडफुलनेसचे 4 वेगवेगळे पैलू आहेत. पहिला आहे कायानुपसना. म्हणजे आपल्या शरीराची जाणीव. हो, श्वासाची, हालचालींची जाणीव. दुसरा आहे वेदनानुपसना, म्हणजे आपल्या सुखद, दुःखद किंवा तटस्थ भावना, शारीरिक वेदना यांची जाणीव. अच्छा, म्हणजे शारीरिक आणि भावनिक स्तरावर सजग राहणं. अगदी. तिसरा आहे चित्तानुपसना, ज्यावर आपण आज बोलतोय, म्हणजेच मनाच्या अवस्थेची जाणीव. आणि चौथा आहे धम्मानुपसना, म्हणजे आपल्या मनात येणारे विचार, संकल्पना आणि एकूणच अस्तित्वाच्या मूळ स्वभावाची जाणीव. हे खूपच रोचक आहे. पण आपण थोडं चित्त या शब्दावर बोलूया. जेव्हा आपण चित्त म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त डोक्यात येणारे विचार आहेत का? कारण सामान्यतः आपण मन म्हणजे विचारच समजतो. हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण इथेच अनेक जण गोंधळतात. चित्त हा शब्द केवळ विचार करणाऱ्या मनापुरता मर्यादित नाहीये. की चित्त म्हणजे भावना अनुभवणारं मन सुद्धा आहे. जेव्हा आपल्याला अचानक आनंद होतो किंवा भीती वाटते, ते सुद्धा चित्ताचाच भाग आहे. अगदी. आणि इतकंच नाही, तर परिस्थितीला प्रतिक्रिया देणारं मन सुद्धा. राग, लोभ, करुणा, प्रेम अच्छा. या सगळ्या भावना आणि त्यावर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं चित्तातच येतं. म्हणजे विचार, भावना आणि प्रतिक्रिया या सगळ्यांचा संगम म्हणजे चित्त. इथेच खरी गंमत आहे. म्हणजे अनेकांना, अगदी मलाही, असं वाटायचं की ध्यानाचा उद्देश विचार थांबवणं आहे. हो, किंवा मनावर नियंत्रण मिळवणं. बरोबर. आपण मनाला एक शत्रू समजतो ज्याला काबूत ठेवायचाय, पण चित्तानुपसनेचा उद्देश हा अजिबात नाहीये. अजिबात नाही. उलट तोच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. याचा खरा उद्देश मनावर नियंत्रण मिळवणं नाहीच, की मुख्य उद्देश आहे मन जसं आहे तसं ओळखणं. आणि यातून एक खूप महत्त्वाची समज विकसित करणं. आणि ती समज म्हणजे, हे माझं मन आहे, पण मी हे मन नाही. एक मिनिट, हे वाक्य खूप साधं वाटतं, पण हे खूपच पॉवरफुल आहे. हे माझं मन आहे, पण मी हे मन नाही. म्हणजे माझा राग असं म्हणण्याऐवजी मनात आलेली रागाची भावना म्हणून पाहिलं तर. आपण त्या भावनेला स्वतःची ओळख बनवत नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही नेमका गाभा पकडलाय. हीच ती जागा आहे जिथे बदल घडायला सुरुवात होते. जेव्हा आपण मनाच्या अवस्थेपासून स्वतःला वेगळं करून एक साक्षी म्हणून पाहू लागतो, तेव्हा आपण त्याच्या नाटकात अडकत नाही. म्हणजे त्यातून एक प्रकारची मुक्ती मिळते. हो,
आणि या सरावातून मनातील आसक्ती, द्वेष आणि अज्ञान, ज्यांना बौद्ध तत्वज्ञानात 3 विष म्हटलं आहे, अच्छा. ते हळूहळू कमी होतात, कारण आपण त्यांना खतपाणी घालणंच बंद करतो. म्हणजे मनाच्या खिळ्याचे गुलाम होण्याऐवजी त्याचे साक्षी बनणे. पण हे प्रत्यक्षात कसं करायचं? मन तर क्षणाक्षणाला बदलतं. मग इतक्या वेगवेगळ्या अवस्था ओळखायच्या कशा? आणि म्हणूनच बुद्धांनी एक अतिशय व्यावहारिक चौकट दिली आहे. त्यांनी मनाच्या अवस्थांना जोड्यांमध्ये विभागलं आहे, जेणेकरून आपल्याला त्या ओळखायला सोप्या जाव्यात. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की या अवस्थांना चांगलं किंवा वाईट असं लेबल लावायचं नाहीये. फक्त ओळखायचं आहे. हो, फक्त त्यांचं अस्तित्व मान्य करायचं आहे, त्यांची नोंद घ्यायची आहे. ओके. कोणत्या आहेत त्या जोड्या? नक्कीच. पहिली जोडी आहे लोभी चित्त आणि अलोभी चित्त. जेव्हा मनात आत्ता मला काहीतरी हवंय, ते माझ्याकडेच पाहिजे अशी तीव्र इच्छा येते, तेव्हा ते लोभी चित्त आहे. मग ती वस्तूची असो किंवा कौतुकाची. बरोबर. आणि याउलट जेव्हा मनात समाधानाची, तृप्तीची भावना असते, जे आहे ते पुरेसं आहे, तेव्हा ते अलोभी चित्त आहे. फक्त ओळखायचं, अच्छा आता मनात लोभ आहे. दुसरी जोडी आहे द्वेषयुक्त चित्त आणि अद्वेषयुक्त चित्त. मनात राग, चिडचिड, मत्सर किंवा कोणाबद्दल तरी वाईट भावना असेल, तर ते द्वेषयुक्त चित्त आहे. आणि मला वाटतं ही जोडी आपण रोजच्या जीवनात सर्वात जास्त अनुभवतो. हो, अगदी. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा कुणीतरी आपलं ऐकलं नाही की लगेच मनात द्वेष किंवा चिडचिड येते. बरोबर. आणि त्या क्षणी हे द्वेषयुक्त चित्त आहे हे ओळखणं ही पहिली पायरी आहे. त्याउलट जेव्हा मनात मैत्री, प्रेम, करुणा असेल तर ते अद्वेषयुक्त चित्त. पण राग आल्यावर मी रागावले आहे असं म्हणण्याऐवजी हे द्वेषयुक्त चित्त आहे असं पाहणं, हे ऐकायला सोपं वाटतं, पण रागाच्या भरात इतका विवेक ठेवणं खूप कठीण असू शकतं, नाही का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे. सुरुवातीला हे कठीणच वाटतं, म्हणूनच याला सराव म्हटलं आहे. हे काही एका दिवसात जमत नाही, पण हळूहळू त्या प्रतिक्रियेच्या क्षणात एक छोटासा पॉज घ्यायची सवय लागते आणि तिथूनच सुरुवात होते. ओके. आता तिसऱ्या जोडीकडे वळूया, मोहयुक्त चित्त आणि अमोहचित्त. जेव्हा मनात गोंधळ, भ्रम किंवा अज्ञान असतं, काहीच सुचत नाही, काय करावं कळत नाही. हो, तेव्हा ते मोहयुक्त चित्त. आणि जेव्हा मनात स्पष्टता, समज आणि विवेक असतो, तेव्हा ते अमोहचित्त. म्हणजे परीक्षेच्या वेळी गोंधळून जायला होतं ते मोहयुक्त चित्त. अगदी. पुढची जोडी आहे संकुचित चित्त आणि विशाल चित्त. जेव्हा मन भीती, असुरक्षितता किंवा अहंकारामुळे छोटं होतं, स्वतःपुरतं मर्यादित होतं, मी आणि माझं एवढाच विचार करतो. बरोबर, तेव्हा ते संकुचित चित्त असतं. याउलट जेव्हा मन करुणा, प्रेम आणि समजुतीने व्यापक होतं, तेव्हा ते विशाल चित्त. पाचवी जोडी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे, विचलित चित्त आणि अविचलित चित्त. हे तर आपण ध्यानाला बसल्यावर पहिल्या 5 मिनिटात अनुभवतो. बरोबर. जेव्हा मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सतत भटकत असतं, तेव्हा ते विचलित चित्त. आणि जेव्हा ते एका ठिकाणी शांत, स्थिर असतं, तेव्हा ते अविचलित चित्त. आणि शेवटची 6वी जोडी मुक्त चित्त आणि अमुक्त चित्त. म्हणजे मन कुठेतरी अडकलेलं असतं. हो, जेव्हा मन एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, विचाराला किंवा भूतकाळातल्या आठवणीला चिकटून राहतं, तेव्हा ते अमुक्त चित्त. आणि जेव्हा मन कोणत्याही गोष्टीला न चिकटता मोकळं, प्रवाही असतं, तेव्हा ते मुक्त चित्त असतं. वा, ही मनाची विभागणी तर आरशासारखी स्पष्ट आहे. पण थेरी ठीक आहे, प्रॅक्टिकलचं काय आहे? म्हणजे समजा उद्या ऑफिसमध्ये काही झालं, तेव्हा हे संकुचित चित्त किंवा द्वेषयुक्त चित्त लक्षात राहील का? याला रोजच्या आयुष्यात वापरण्याचे काही सोपे मार्ग दिलेत का? हो, आणि हेच या पद्धतीचं सौंदर्य आहे. ती अत्यंत व्यावहारिक आहे. आपल्या सोर्सेसमध्ये एक अतिशय सोपी 4 टप्प्यांची प्रक्रिया सांगितली आहे. सांगा, मी ऐकायला तयार आहे. टप्पा 1, थांबा. कोणतीही तीव्र भावना मनात आली की लगेच प्रतिक्रिया देण्याची जी आपली सवय आहे ती मोडायची. फक्त थांबा. एक क्षणभर थांबा. हो, म्हणजे रिॲक्शन आणि रिस्पॉन्समधला वेळ वाढवायचा. टप्पा 2, ओळखा. त्या थांबलेल्या क्षणात स्वतःला विचारा, आत्ता माझ्या मनात नक्की काय चालले आहे? राग आहे, भीती आहे, अस्वस्थता आहे. फक्त त्याचं निदान करा. ओके. टप्पा 3, नाव द्या.
आता मनातल्या मनात शांतपणे त्या अवस्थेला नाव द्या. हे रागयुक्त चित्त आहे किंवा हे भीती असलेलं चित्त आहे. हे नाव देणं म्हणजे तिला वस्तुनिष्ठपणे पाहणं आहे. अगदी. आणि टप्पा 4, फक्त पहा. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. त्या अवस्थेला बदलण्याचा, तिला दाबण्याचा किंवा ती चांगली आहे की वाईट याचा न्याय करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त पाहायचं. हो, फक्त एक साक्षी म्हणून ती भावना मनात कशी येते, काही काळ कशी राहते आणि हळूहळू कशी निघून जाते हे पहा. उदाहरण खूप समर्पक आहे. समजा ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर आपला अपमान झाला. आपली पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असेल? एकतर आपण लगेच भांडायला उठू किंवा आतल्यात कुडत बसू, बरोबर? पण चित्तानुपासनेचा सराव करणारी व्यक्ती काय करेल? राग आल्यावर लगेच बोलण्याऐवजी ती व्यक्ती थांबेल. टप्पा 1. हो. मग ती आत डोकावून बघेल आणि ओळखेल की मनात तीव्र राग आणि अपमानाची भावना आहे. टप्पा 2. मग ती मनातल्या मनात नोंद घेल, हे द्वेषयुक्त चित्त आहे. टप्पा 3. बरोबर. आणि मग ती त्या रागाच्या आणि दुःखाच्या संवेदनांकडे फक्त पाहिल, त्यांना ऊर्जा न देता. टप्पा 4. आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण रागाला फक्त पाहतो, त्याच्याशी एकरूप होत नाही, तेव्हा त्याची ताकद आपोआप कमी होते. अगदी तंतोतंत. कारण आपण त्याला आपल्या प्रतिक्रियेचं इंधन दिलेलंच नसतं. आपण त्या भावनेला स्वतःवर स्वार होऊ देत नाही. प्रतिक्रियेच्या आणि भावनेच्या मधली जी छोटीशी जागा आहे ती शोधणं आणि ती वाढवणं म्हणजेच हा सराव. हे ऐकून खूप दिलासा मिळतोय. म्हणजे आपल्याला भावना दाबण्याची किंवा त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. जर हे इतकं साधं आणि प्रभावी असेल तर याचे दूरगामी परिणाम काय आहेत? राग शांत होण्यापलीकडे या सरावामुळे आपल्या आयुष्यात अजून काय बदल घडू शकतात? याचे फायदे खूप खोलवर परिणाम करतात. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे भावनांवर नियंत्रण येतं. आणि पुन्हा एकदा, नियंत्रण म्हणजे दाबून टाकणं नव्हे, तर भावनांच्या आहारी न जाता योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते. बरोबर. यामुळे राग, ताण आणि चिंता साहजिकच कमी होते. तिसरा फायदा म्हणजे आपले निर्णय अधिक विवेकपूर्ण होतात. कारण आपण भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. आपण शांत मनाने विचार करून प्रतिसाद देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मजाणीव वाढते. आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. आणि बौद्ध दृष्टिकोनातून याचं काय महत्त्व आहे? सोर्सेसमध्ये एका वचनाचा उल्लेख आहे. हो, बुद्ध म्हणतात, चित्तंदंत सुखावहम. याचा सामान्यतः अर्थ शिस्तबद्ध मनच खऱ्या सुखाचं कारण आहे असा घेतला जातो. पण आपले सोर्सेस याला एक वेगळा, अधिक सखोल अर्थ देतात. तो काय आहे? इथे दंतम या शब्दाचा अर्थ केवळ शिस्त लावलेलं किंवा दाबलेलं मन नाही, तर समजून घेतलेलं, प्रशिक्षित आणि ओळखलेलं मन आहे. अच्छा. चित्तानुपස්සना म्हणजे मनाला शिस्तीत आणण्याची कवायत नव्हे, तर मनाला प्रेमाने समजून घेण्याची प्रक्रिया आहे. आणि असं समजलेलं मनच खऱ्या सुखाचं कारण ठरतं. वा. शिस्तबद्ध ऐवजी समजलेलं मन, या एका शब्दबदलाने सगळा अर्थच बदलला. म्हणजे मूळ मुद्दा पुन्हा तिथेच येतो की समस्या विचारांमध्ये नाही किंवा भावनांमध्ये नाही, समस्या आहे त्या विचारांमध्ये अडकण्यात. हो. आणि चित्तानुपස්සना हे न अडकता फक्त पाहण्याचं एक प्रभावी साधन आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा आढावा घेतला तर आपण मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून सुरुवात केली आणि तिथून मनाशी न लढता त्याला सजगतेने मित्रासारखं पाहण्याचा एक स्पष्ट मार्ग शोधला. मुख्य बदल हा आहे की मनाचे गुलाम बनण्याऐवजी त्याचे साक्षी बनणे. अगदी. विचारांना आणि भावनांना पाहुण्यांसारखं येऊ जाण्याची मुभा देणे, पण त्यांच्यासोबत वाहून न जाणे. आणि अंतिम विचार हाच आहे की जेव्हा आपण मनाला फक्त पाहू लागतो तेव्हा ते हळूहळू शांत होतं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्या आतूनच विवेक जागा होतो. आपण योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखू शकतो. पुन्हा एकदा त्या वचनाकडे येतो, समजलेलं मनच खऱ्या सुखाचं कारण आहे. आणि आजची ही चर्चा संपवताना सर्व श्रोत्यांसाठी एक विचार. जर आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांशी आणि भावनांशी न लढता केवळ त्यांना साक्षी भावाने पाहिल्याने इतका मोठा बदल घडू शकतो, तर मग आपण ज्या अनेक गोष्टींना मी आणि माझे म्हणतो, माझा राग, माझं दुःख, त्या खरोखरच माझ्या आहेत की त्या केवळ मनाच्या बदलत्या अवस्था आहेत ज्या येतात आणि जातात, जसं आकाशात ढग येतात आणि जातात?